मम्मी दाखव. हे पा इथं लागले, अजून कुठे इथं लागले. देवा गाईस यार, हे पा हा सगळा पसारा मम्मी आवडते. लग्नावरून आल्यानंतर जायच्या वेळेला काय प्रॉब्लेम असतो, सगळं आपल्याला ठेवायचं असतं. आणि तिथून आल्यानंतर असं असतं की सॉरी, जेव्हा लग्नाला आपण जातो त्यावेळेला आपल्याला सगळं नीटनेटकं सगळं घेतलंय का हे पाहावं लागतं. तिथून आल्यानंतर सगळे कपडे व्यवस्थित धुवून वगैरे जागच्या जागी ठेवून असं बॅगा खाली करावं लागतात. तर त्या बॅगा आज खाली करते मी. सगळा पसारा झालाय बेडरूम मध्ये. कोणी ठेवली? आम्ही दोघे ओले झालो. कारण केशव हे बाबाचं केशव मी त्याला घ्यायला गेलेली होती आणि पार्सल पण आलेलं होतं साडींचं. तर खूप ओले होऊन गेलो आम्ही. असं तर काही भिजणं होत नाही पावसामध्ये, असं पण हा दुसरा तिसरा पाऊस आहे. तर मस्त ओलं झालो आम्ही. आता मी मागच्या दारी अजून ओली होते थोडीशी. मागच्या दारी पाऊस किती आहे. ओ माय गॉड, खूप जास्त पाऊस आहे. अरे बापरे. अशी पण ओली झालेली, कशी पण ओली झाली. मस्त अंगावर माझी तर पुरी लहान मुलगीच बनून गेलेली. माझी पुरी लहान मुलगी बनून गेली. नाही ग बाई, मी कपडे बनवले. आता वाजले आहेत रात्रीचे 8:15 आणि आज आहे ना मस्त व्हेज पुलाव बनवलेला आहे मी. सगळ्या भाज्या मिक्स करून छान, खिचडी करण्यापेक्षा छान पुलाव बनवून म्हटला. आणि आज आहे ना खूप मस्त मजा केली आम्ही. काय ग कृष्णा? हो, मस्त पावसामध्ये छान भिजलो खूप वेळपर्यंत. शूट तर थोडंसं घेतलं तुमच्यासोबत, कारण असं पण योगायोग बोलीच झालेली होती. मी केशवला घ्यायला गेली तर म्हटलं चला आता कपडे चेंज करण्यात दोघं पोरांसोबत छान भिजली मस्त. आणि त्याच्यानंतर मग आता छान तयार झालेली, कारण छान म्हणजे छान नाही तयार झालेली आहे, फक्त लिपस्टिक लावलेली आहे. आणि केस तर ओलेच आहेत माझे अजून, तर त्यांना पण कोरडे करावं लागत नाही, तर मग सगळं ओलं हे होईल. आता आहे ना तुमच्यासोबत मला जे काही माझं पार्सल आलेलं आहे ना, तर ते ओपन करून शॉर्टमध्ये तुमच्या कमेंट्स येत होत्या ना की साड्यांचा ब्लॉग घ्या, तर इन शॉर्टमध्ये ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे मला. तर चला आधी जेवण वगैरे करतो आणि मग त्याच्यानंतर मग दाखवते तुम्हाला साड्या. ठीक आहे. आणि पाऊस तर इतका झाला ना आमच्या इथं, म्हणजे जबरदस्त पाऊस झाला. डायरेक्ट ना सगळे रस्ते असे नदीसारखे दिसत होते आम्ही जेव्हा आलो तेव्हा. मला वाटत पण होतं एका थोड्या वेळासाठी की थांबून जाऊ म्हटलं थोडा वेळ, पण थांबून पण आहे ना मला तिकडून यायला उलट सगळे रस्त्यांवर पाणी राहिलं असतं. बरं झालं मी पावसात भिजतच येऊन गेली आणि घरी पोचून गेली, कारण यांना नंतर हे ऑफिसमधून आले ना, यांचं काम केव्हाचं झालेलं होतं, पण मग रस्त्यांवर पाणी असल्यामुळे ते लवकर निघता नाही आलं त्यांना. तर जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, म्हणून मी धाडस करून निघून आली. पण ते पावसाचे जे थेंब होते ना ते इतकी टपटप बसत होते ना, चेहऱ्याला एवढे चढ लागत होते, अंगाला पूर्ण मोठे मोठे थेंब होते. मोठे मोठे थेंब बसत. हा मोठे मोठे, आणि एवढा जोरात होता पाऊस, तितके लागत होते चढ. बापरे म्हटलं कधी पोचते कधी नाही. आणि चष्मा लावलेला आणखीन, त्या चष्मावर पण पूर्ण पाणी पडत होतं. आणि चष्मा जर काढून टाकेल म्हटलं तर ते खड्डे दिसणार नाही. खड्ड्यामध्ये गाडी घालून, म्हणून ते चष्मा मी काढता येत नव्हता. असंच तसं करत कशी तरी आली पावसामध्ये, म्हणजे बेकार काम होऊन जातं डायरेक्ट. तर चला
आता जेवायला बसतो. यात मी पण जेवायला. मिक्स पुलाव आहे आज, मस्त व्हेज पुलाव. कारण तू खूप सुंदर दिसते आज. आय स्वेअर. थँक्यू. पण मी काही मेकअप वगैरे नाही केला काहीच. हा मग. मला जास्त काही करत पण नाही मी. आणि जर केला, विकीच्या लग्नाच्या वेळेला मेकअप केला मी, इतके पिंपल आले माझ्या चेहऱ्यावर. कधीच मला आयुष्यात चेहऱ्यावर पिंपल येत नाही. आले तर एखाद दोन कुठतरी इथं 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 कुठतरी येते, एखादी येते. पण मेकअप जेव्हा केला ना मी, त्याच्यानंतर मी नाव नाही सांगत कोणाकडे केला असं. आणि प्रोडक्ट सगळ्यांचे चांगलेच असतात, आपण कोणाला ब्लेम पण नाही करत. पण कदाचित ते माझ्या स्किनला सूट झाले नसतील ते प्रोडक्ट्स. आणि म्हणजे ना बारीक बारीक पूर्ण इथं पूर्ण पुरळ आले होते, इकडं पण पूर्ण पुरळ आले होते आणि पल्स निघत होतं त्याच्यामधून. मग मी तेवढे दिवस काय केलं, डायरेक्ट आहे ना साबण पण वापरला नाही कुठलाच आणि कोणताच फेस वॉश पण वापरला नाही, काहीच वापरलं नाही. फक्त नॉर्मल पाण्याने फेस धुवत होती मी. असं करत होती. कोणताच साबण बिबण काहीच नाही लावलं. म्हटलं अजून काही लावणार नाही, त्याच्यावर वेगळी रिॲक्शन होईल किंवा मग अजून जास्त वाढेल किंवा मग डाग पडतील म्हटलं. मग मी काय केलं, फक्त पाण्याने धुवत होती. आता 1-2 दिवसापासून म्हणजे 20 तारखेचं लग्न झालं, आता काल परवापासूनच मी साबण लावायला लागले. म्हणजे साबण लावायला चेहऱ्याला. तर असं पण होऊन झालं पा. आणि आमच्याकडे तसे होते सगळे प्रोडक्ट, पण आम्ही कसं विचार केला म्हटलं करीत आपण बाहेरून मेकअप करायचा म्हटलं. नेहमीच आपल्या हाताने काय करायचं, थोडं आरामात मस्त मेकअप करू म्हटलं बाहेरून. पण मग असं झालं. मेकअप छान होता. तुम्ही पण सांगा, लग्नाचे व्हिडिओ पाहिजेत ना तुम्ही, मेकअप वगैरे कसा होता ते सांगा मला. तर मैत्रिणींनो, आता आपलं आलेलं आहे साड्यांचं पार्सल. तुम्ही बघितलंच तेव्हा, पावसामध्ये आलो आम्ही. आणि आता ते मी ओपन करते, सगळ्या साड्या वगैरे लावून ठेवते व्यवस्थित. थोडं मोठं पार्सल आलेलं आहे यावेळेला. त्याच्यामध्ये ड्रेसेस पण आहेत, टॉप पण आहेत आणि साड्या पण आहेत. तर आणि हो, आपल्यापैकी बऱ्याचशा मैत्रिणी असं म्हणतात की तुम्ही ना फोटोज टाका बुवा साडीचे. तर फोटोज नाही टाकू शकत मी प्रत्येक वेळेला, प्रत्येक जणीला. कारण खूप जण मेसेज करतात फोटो टाका फोटो टाका. मी कोणाला फोटो टाकायचे बरं मला सांगा. तुम्ही रील बघत जा, नाही तर तुम्ही जवळपासचे असाल तर तुम्ही डायरेक्ट घरी व्हिजिट करा. आणि ओपन करून नाही गड्या. सुतळी काढ ना, कापू नको. सुतळी काढ, डायरेक्ट काढ ना बाहेर. वर ठीक आहे, थांब ना. किसी येऊ द्यायचं नाही का? गाईस बघा जरा किती माल आणला मम्मीने. त्याला कोऑपरेट करून लवकर हा माल संपा. भरपूर साऱ्या साड्या आणि खूप छान छान व्हरायटी आणलेले आहे. खूप सारे ड्रेसेस, टॉप भरपूर आणलेले आहे. आता आम्ही दोघी भाऊ बहिणी घरी येऊन गेलेलो आहे. हाय किशोर. आणि काय झालं तुम्हाला माहिती का, मी अकॅडमीमधून घरी येत होता तेव्हा पाऊस खूप जोरात होता. आणि आम्ही जाताना म्हणजे एक मुलगानी सायकल म्हणजे मध्ये टाकून दिली. मग मध्ये टाकल्यावर मम्मी ब्रेक मारायला गेली आणि मग आम्ही दोघी स्लिप होऊन गेलो. मला तर काही लागलं नाही, पण मम्मीला इथं थोडंसं लागून गेलं. अजून इथं खूप लागून गेलं आणि कमरेला मुक्का मार बसून गेला होता. काहीच मम्मी झोपलेली, मग तिला बरं वाटत नाही. ते इथं एवढं मोठं डायरेक्ट स्किनच्या लेअर्स राहतात सगळ्याच्या सगळ्या पाठवून गेलेलं आहे. इथं एवढं मोठं रक्त वाहत होतं, इथं एल्बोपर्यंत रक्त वाहतं होतंच. इथं खरचटले सगळ्या ठिकाणी असे बर्फडे लागलेले. मला काही झालं नाही. बस रे, एवढं काय प्रेम चाललं होतं आज. का बरं एवढं? आय गेस